बाप कुणाला आपल्याला कळतच नाही कधी. नेहमी रागवणारा, मारहाण करणारा बाप आपल्याला वाटतो दादा. एक सांगू का, नारळ जसा वरून टणक असतो ना, पण आत गोड पाणी असतं, तसा तो बाप असतो बघा. दिसताना आपल्याला रागवणारा दिसेल, मारणारा दिसेल, पण बिचाऱ्या बापाच्या अंतःकरणामध्ये सदा प्रेमच असताना तो बाप असतो बघा. बापाचे उपकार कधीही कोणाच्या लक्षामध्ये येत नाहीत. महिला मंडळ माहेरात कधीही जावा तुम्ही, 80 वर्षाचा बाप माहेरात जिवंत असू द्या बघा. 60 वर्षाची मुलगी 80 वर्षाच्या बापाला माहेरात भेटायला येऊ द्या. 80 वर्षाचा बाप 60 वर्षाच्या मुलीची माहेरातून पिशवी कधीच महागारी जाऊ देत नाही ना, त्याचं नाव बाप आहे. कांदे असतील, बटाटे असतील, गहू असेल, ज्वारी असेल, अहो साबणाच्या वड्या द्यायची वस्तू आहे का? साबणाच्या वड्या सुद्धा मुलीच्या पिशवीमध्ये जो टाकतो ना, त्याचं नाव बाप आहे. त्याचं नाव बाप आहे, लक्षात घ्या. तुम्ही आजारी असाल, माहेरात कधीही फोन करा, तुमच्या वडिलांनी बापाने फोन उचलू द्या. हॅलो म्हटल्यानंतर एका क्षणार्धात जो ओळखतो ना, त्याचं नाव बाप आहे. लग्नातला प्रसंग आठवा, मुलगी नांदायला निघाली म्हटल्यानंतर बाप कधी समोर येत नाही का? आतापर्यंत ज्या मुलीला मी सांभाळली, आतापर्यंत ज्या मुलीला मी लहानाचं मोठं केलं, ती मुलगी आता माझ्याकडे आली, बाबा म्हणून मला हाक मारली, तर त्या मुलीला मी काय उत्तर देऊ? बाप मंडपच्या पाठीमाग खांबाला धरून डसा डसा रडतो ना, त्याचं नाव बाप आहे दादा. कधीच कुणाच्या पाया न पडणारा बाप. तुमच्या लग्नासाठी भांडेवाल्याच्या पाया पडेल, किराणा दुकानदाराच्या पाया पडेल, मंडपवाल्याच्या पाया पडेल, कार्यालयाच्या पाया पडेल, पण मुलीचं लग्न मात्र थाटात लावून देतो ना, त्याचं नाव बाप आहे. त्याचं नाव बाप आहे. कुणाच्याही पाया पडणार नाही, पण मुलगी सासरी नांदायला निघाल्यानंतर जावायच्या पाया पडेल. हो जावाय बापू, पोटचा गोळा तुमच्या पदरामध्ये टाकलाय हो, जन्मभर माझ्या मुलीला काही कमी पडू देऊ नका, असा म्हणणारा तो बाप असतो. 80 वर्षाचा म्हातारा बाप घरामध्ये झोपलेला असू द्या, त्या घराला आधार असतो दादा, आधार असतो. बाप कसाही आंधळा असू द्या, बाप बहिरा असू द्या, बाप मुखा असू द्या, पण बाप तो बाप असतो, लक्षात घ्या. आज या परिवारातील या तात्यांना जाऊन 3 वर्ष झाली. त्यांचा हा परिवार, आज ही मुलं कुठूनही बाहेर नाही उद्या. आदरणीय तात्यांचा फोटो पाहिल्यानंतर डोळ्यातून पाणी येत असेल का? आज जर तात्या असते तर त्यांना किती बरं वाटलं असतं. डोळ्यातून पाणी येत असेल का? त्या जागेवरती तात्या झोपायचे ना, ती जागा आज कायमची रिकामी असेल, रिकामी असेल.